नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सपर्ट इन फिजिक्स बाय सागर हिंगे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं कन्सेप्ट ऑफ रिलेटिव्ह व्हेलॉसिटी अँड ॲप्लिकेशन ऑन रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. आजच्या लेक्चरमध्ये आपण व्हेलॉसिटी नंतर जी पुढची टर्म आहेत वन डायमेन्शनल मोशनमधली इम्पॉर्टंट टर्म दॅट इज ॲक्सलरेशन, ह्या पार्टवरती आपण आज डिस्कशन करणार आहोत. तर स्टार्ट करूयात आपण ॲक्सलरेशन. आता ॲक्सलरेशन म्हणजे काय बघा. ॲक्सलरेशनच्या अगोदर आपण व्हेलॉसिटी किंवा डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल हे आपण डिस्कस केलं. ओके, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? that is particle changes its position in a particular direction, then this quantity is called as a displacement. And distance, that is the actual path length covered by moving particle motion मध्ये असताना त्याने कव्हर केलेले ॲक्च्युअल डिस्टन्स, त्याला ॲक्च्युअल पाथ लेंथ त्याला म्हणतो आपण डिस्टन्स. पण डिस्टन्स स्केलर आहे, डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे. नंतर आपण स्पीड आणि व्हेलॉसिटी बघितली. दॅट इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स इज अ स्पीड अँड द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, म्हणजे व्हेलॉसिटी पार्टिकल त्याची पोझिशन टाईमनुसार जर चेंज करत असेल तर त्याला म्हणतो आपण व्हेलॉसिटी. म्हणजे व्हेलॉसिटीला डिरेक्शन आहे, स्पीडला डिरेक्शन नाही. व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी, स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. आणि ह्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे ॲक्सलरेशन. आता ॲक्सलरेशन जे आहेत ते टोटली व्हेलॉसिटीवरती डिपेंड्स. कशावर डिपेंड्स आहे? व्हेलॉसिटीवरती. मग ॲक्सलरेशन काय आहे बघा. सिंपल डेफिनेशन, द रेट ऑफ चेंज ऑफ velocity the rate of change of velocity of moving object with respect to time is called acceleration. त्यालाच काय म्हणतो आपण? acceleration असं म्हणतो. दॅट इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे व्हेलॉसिटीमध्ये होणारा चेंज कशानुसार? टाईमनुसार. त्यालाच म्हणतो आपण दॅट इज ॲक्सलरेशन. मग सिंपल, ॲक्सलरेशन इज डिनोटेड बाय ए. सो ए इज इक्वल टू किंवा ॲक्सलरेशन इज इक्वल टू व्हेलॉसिटी. असं म्हणण्यापेक्षा आपण मी म्हणाल इथं चेंज ऑफ व्हेलॉसिटी अपॉन टाईम. ओके, सो दिस इज अ सिंपल फॉर्म्युला ऑफ ॲक्सलरेशन. मग आता चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे काय? ज्यावेळेस पार्टिकल मोशनमध्ये असणार आहे त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटीमध्ये होणारा चेंज. म्हणजे जस्ट इमॅजिन दॅट ज्यावेळेस पार्टिकल ए पॉईंटपासून बी पॉईंटकडे मूव्ह होते, आपण वन डायमेन्शन म्हणून म्हणतोय, म्हणून पार्टिकल इथं स्ट्रेट लाईन पाथमध्ये ए पॉईंटपासून बी पॉईंटकडे मूव्ह होते. त्यावेळेस ए पॉईंट त्याची व्हेलॉसिटी सपोज आपण V1 घेतली आणि बी पॉईंटला त्याची व्हेलॉसिटी V2 घेतली. V1 ए पॉईंटला त्यावेळेस टाईम होता T1 आणि ज्यावेळेस पार्टिकल बी पॉईंटला पोहोचली त्यावेळेस तिची व्हेलॉसिटी V2 आणि टाईम होता T2. त्यावेळेस आपल्याला ॲक्सलरेशन मिळेल. ॲक्सलरेशन ऑफ पार्टिकल इज चेंज ऑफ व्हेलॉसिटी, दॅट इज चेंज ऑफ व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय चेंज इन टाईम. सो दॅट इज V2 minus V1, that is final velocity minus initial velocity upon final time minus initial time. So this is the acceleration. मग acceleration is a change of velocity. म्हणजे जी डिरेक्शन जी असणार आहे, डिरेक्शन ऑफ ॲक्सलरेशन, दॅट इज डिरेक्शन ऑफ ॲक्सलरेशन इज इन द डिरेक्शन ऑफ ॲक्सलरेशन इज इन द डिरेक्शन ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे ॲक्सलरेशनची जी डिरेक्शन जी आहे ती कोणाच्या डिरेक्शनला आहे? चेंज ऑफ व्हेलॉसिटीच्या, नॉट व्हेलॉसिटीच्या डिरेक्शनला नाहीत. कोणाच्या? नॉट व्हेलॉसिटी, चेंज ऑफ व्हेलॉसिटी. ओके, चेंज ऑफ व्हेलॉसिटी यांच्या डिरेक्शनला काय असणार आहे? ॲक्सलरेशनची डिरेक्शन. म्हणजे V2 minus V1 याची डिरेक्शन कुठे आहे? त्या डिरेक्शनला काय असणार आहे तुमची? दॅट इज अ डिरेक्शन ऑफ ॲक्सलरेशन. कॉन्सेप्ट लक्षात झाले? सो मग ॲक्सलरेशनला डिरेक्शन आणि मॅग्निट्यूड पण आहे. सो ॲक्सलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी. Acceleration is a vector quantity. आता आपण याचं युनिट फाइंड आउट करूयात, ॲक्सलरेशनचं युनिट. मग आता ॲक्सलरेशन म्हटलं चेंज ऑफ व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटी आपण टाईम, व्हेलॉसिटी कशामध्ये मेजर करतो? मीटर पर सेकंड आणि टाईम पर सेकंड. सो मीटर पर सेकंड स्क्वेअर इज अ युनिट ऑफ ॲक्सलरेशन, SI युनिट. सो लक्षात आलं ना, व्हेलॉसिटी
meter per second upon time second. So meter per second square. So we simply say that SI unit of acceleration is meter per second square, and CGS unit of acceleration is centimeter per second square. CGS unit काय त्याचं सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. आता बघा ॲक्सलरेशनची जी डिरेक्शन जी आहे ती चेंज ऑफ व्हेलॉसिटीच्या डिरेक्शनला आहे. मग आता व्हेलॉसिटीला मॅग्निट्यूड पण आहे आणि डिरेक्शन पण आहे. व्हेलॉसिटीला काय आहे मॅग्निट्यूड पण आहे डिरेक्शन पण आहे. मग आता जर आपण इथं जर घेतलं जनरली असं म्हटलं तर इथं आपण जे म्हटलं डिरेक्शन ऑफ ॲक्सलरेशन इज इन द डिरेक्शन ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. मग याच्यामध्ये काही टर्म जर घेतले आपण ओके पॉसिबल वेज ऑफ व्हेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन यांची डिरेक्शन आपण कोणकोणत्या पॉसिबल वेनी फाइंड आउट करू शकतो बघा. म्हणजे आता आपण कन्सेप्ट जर घेतली बघा समजा आपण एक सर्क्युलर पाथ घेतला एक सर्कल ड्रॉ करतोय मी इथं. हा सर्कलचा सेंटर आहे सर्कलची रेडियस r घेतली आहेत. आता सुरुवातीला पार्टिकल इथं मूव्ह होते त्याची व्हेलॉसिटी v1 नंतर पार्टिकल इथून मूव्ह होते त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी v2. आता इथं बघा पार्टिकलची व्हेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होते ओके. म्हणजेच काय इथं आपण समजा मॅग्निट्यूड कॉन्स्टंट ठेवलं मॅग्निट्यूड काय कॉन्स्टंट ठेवलं समजा व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड म्हणजेच इथं जो पार्टिकल जो आहे ए पॉईंटला व्हेलॉसिटी किती आहे v1 2 मीटर पर सेकंड आहे आणि बी पॉईंटला पण व्हेलॉसिटी किती आहे 2 मीटर पर सेकंड आहे. म्हणजे ए पॉईंट आणि बी पॉईंटची व्हेलॉसिटी सेम आहे. काय सेम आहे व्हेलॉसिटी सेम म्हणजे इथं फक्त मॅग्निट्यूड सेम आहे मॅग्निट्यूड सेम आहे डिरेक्शन चेंज आहे. मग आपण इथं असं म्हणलं when direction only direction are change then direction of velocity only direction of velocity असं म्हणलं पाहिजे velocity only direction of velocity are change म्हणजे velocity फक्त डिरेक्शन जर चेंज होत असेल then acceleration is perpendicular to the velocity. Then acceleration किंवा असं म्हणूयात then the direction of acceleration is perpendicular to the direction of velocity. म्हणजे इथं ॲक्सलरेशन जे असणार आहे ह्या पॉईंटला ॲक्सलरेशन इकडे ह्या पॉईंटला म्हणजेच व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर. व्हेलॉसिटी कसं ऑलवेज परपेंडिक्युलर म्हणजे ह्या पॉईंटची व्हेलॉसिटी इकडे व्हेलॉसिटीला या दोघांमध्ये अँगल ऑलवेज 90 डिग्री या दोघांमधला अँगल ऑलवेज 90 डिग्री म्हणजेच इन दिस वे. पण आता इथं जर घेतलं या पॉईंटला स्ट्रेट डिरेक्शन असणार आहे व्हेलॉसिटी या पॉईंटला स्ट्रेट डिरेक्शन ॲक्सलरेशन कुठं असणार आहे टुवर्ड्स द सेंटर. इथं पण अशा पद्धतीने ॲक्सलरेशन इन दिस वे ओके टुवर्ड्स द सेंटर असणार या पॉईंटला. समजा आपण बी पॉईंट इथे घेऊया तसा ओके दिस इज बी पॉईंट दिस इज व्हेलॉसिटी ओके मग ॲक्सलरेशन अशा पद्धतीने टुवर्ड्स द सेंटर म्हणजेच इथं परपेंडिक्युलर टू द व्हेलॉसिटी. म्हणजे ज्या वेळेस फक्त जे व्हेलॉसिटीची ओनली काय होईल डिरेक्शन चेंज होईल मॅग्निट्यूड सेम असणार आहे. इथं 2 मीटर पर सेकंड ए पॉईंटला बी पॉईंटला पण 2 मीटर पर सेकंड पण डिरेक्शन दोघांची कशी आहे चेंज आहे. म्हणजे जर डिरेक्शन जर चेंज होत असेल तर acceleration is perpendicular to the velocity. The direction of acceleration is perpendicular to the velocity. Second, when only magnitude are change. फक्त काय चेंज होतं इथं मॅग्निट्यूड डिरेक्शन सेम आहे. when only magnitude are change magnitude of velocity असं म्हणूया when only magnitude of velocity are change then the direction of acceleration is parallel or anti-parallel to velocity. म्हणजे बघा फक्त मॅग्निट्यूड चेंज होत असेल डिरेक्शन कॉन्स्टंट आहे. म्हणजे कसं बघा पार्टिकल स्ट्रेट पाथमध्ये मूव्ह होतोय
ए पॉईंटपासून बी पॉईंटकडे. ए पॉईंटला त्याची व्हेलॉसिटी 5 मीटर पर सेकंड आणि बी पॉईंटला व्हेलॉसिटी त्याची 10 मीटर पर सेकंड. ओके, कॉन्सेप्ट लक्षात आली तुमच्या. मग आता इथं काय डिरेक्शन सेम आहे. ए पॉईंटची डिरेक्शन पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसकडे, बी पॉईंटची डिरेक्शन सुद्धा कुठे आहे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसकडेच आहे. मग आता आपण इथं जर आयसोलेशन जर फाइंड आउट केलं तर आयसोलेशन किती मिळेल. आयसोलेशन इज इक्वल टू V2 मायनस V1. आपण समजा इथला टाइम T1 इज इक्वल टू समजा T2 इथं घेऊया. T2 इज इक्वल टू किंवा ह्या पूर्ण इंटरवलसाठी टाईम लागणार समजा आपल्याला आपण 5 सेकंद घेऊयात किंवा ओके 2.5 सेकंद घेऊयात. किती घेऊयात 2.5 सेकंद. ए टू बी मूव्ह होण्यासाठी लागणार टाईम. ओके, तसं T2 मायनस T1 घेतलं तरी चालेल. समजा इथला टाईम आपण T1चा टाईम कॉन्सेप्ट क्लिअर नसून होतं बघा. T1चा टाईम घेतो मी 2.5 सेकंड आणि T2चा टाईम घेतो मी 5 सेकंड. म्हणजे पार्टिकल ज्यावेळेस ए पॉईंटला होता त्यावेळेस टाईम किती होता 2.5 सेकंड आणि ज्यावेळेस बी पॉईंटला होता त्यावेळेस त्याचा टाईम किती होता 5 सेकंडला पोहोचला. त्यावेळेस बी पॉईंटची व्हेलॉसिटी किती होती 10 मीटर पर सेकंड. मग आता इथं आयसोलेशन आपण फाइंड आउट केलं. आयसोलेशन मिळेल आपल्याला V2 10 मायनस 5 अपॉन 5 मायनस 2.5 दॅट इज 5 अपॉन 2.5 दॅट इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंड. हे झालं तुमचं आयसोलेशन. लक्षात ना. आयसोलेशन पॉझिटिव्ह आलं म्हणजे डिरेक्शन कुठं असणार आहे व्हेलॉसिटीच्या डिरेक्शन. म्हणजे व्हेलॉसिटीने आयसोलेशन कशा आहेत पॅरलल डिरेक्शनने. लक्षात आलं का. व्हेलॉसिटी आयसोलेशन कशा आली पॅरलल डिरेक्शनने. कधी जर बी पॉईंट फायनल पॉईंटची व्हेलॉसिटी मॅक्झिमम कशापेक्षा इनिशियल पॉईंटपेक्षा. आता आपण असं चेंज केलं याच्यामध्ये. समजा आपण पार्टिकल सेम ए पॉईंटपासून बी पॉईंटकडेच मूव्ह होतोय. ए पॉईंटसाठी ज्यावेळेसला ए पॉईंटला होता त्यावेळेस टाईम पार्टिकल ए पॉईंटला होता त्यावेळेस टाईम 2.5 सेकंदच घेऊयात आणि ज्यावेळेस बी पॉईंटला त्यावेळेस टाईम त्याचं किती आहे T2 इज इक्वल टू 5 सेकंड घेतला. परंतु ए पॉईंटची व्हेलॉसिटी तिची 10 मीटर पर सेकंड होती आणि बी पॉईंटची व्हेलॉसिटीची 5 मीटर पर सेकंड आहे. ओके, म्हणजे पार्टिकल काय होत चालला त्याचा स्पीड व्हेलॉसिटी कमी कमी होत चालली. मग अशा वेळेस आयसोलेशन. मग आयसोलेशन परत V2 मायनस V1 आपण T2 मायनस T1. ओके, दॅट इज इक्वल V2 किती आहेत 5 मायनस V1 किती आहे 10 आपण T2 किती आहेत 5 मायनस 2.5 दॅट इज मायनस 5 आपण 2.5 दॅट इज इक्वल टू मायनस 2 मीटर पर सेकंड. म्हणजे आता बघा व्हेलॉसिटी आणि आयसोलेशन. आयसोलेशन कसं आलं निगेटिव्ह आलं. निगेटिव्ह म्हणजे कुठं झालं आयसोलेशनची डिरेक्शन आयसोलेशनची डिरेक्शन कुठं आली निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला मायनस आलं साईन. म्हणजे काय आयसोलेशन कुठं आहे व्हेलॉसिटीच्या अपोजिट डिरेक्शन. व्हेलॉसिटी इकडे मूव्ह होते आयसोलेशन रिटर्न बॅक. कॉन्सेप्ट लक्षात आली. म्हणजेच काय वेन ओनली मॅग्निट्यूड चेंज. मॅग्निट्यूड इथे चेंज होते बघा 10 मीटर आणि 5 मीटर. डिरेक्शन तीच आहे. डिरेक्शन तीच आहे. अशा वेळेस आयसोलेशन हे व्हेलॉसिटीच्या पॅरलल किंवा अँटी पॅरलल डिरेक्शनने असेल. कॉन्सेप्ट लक्षात आली. आता याला थर्ड पॉईंट्स दॅट इज वेन बोथ magnitude and direction of velocity change, then the direction of acceleration in direction of acceleration is parallel or anti-parallel and perpendicular to the velocity. म्हणजे बघा ज्यावेळेस पार्टिकलची मॅग्निट्यूड पण चेंज होईल आणि डिरेक्शन पण चेंज होईल. मॅग्निट्यूड पण चेंज होते आणि डिरेक्शन पण चेंज होते. हे आपण प्रोजेक्टाईल मोशनमध्ये डिस्कस करणार आहे. फक्त लक्षात ठेवा ज्यावेळेस पार्टिकलचे ॲक्सेलरेशन पार्टिकलची व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्ही चेंज होईल त्यावेळेस ॲक्सेलरेशन हे व्हेलॉसिटी पॅरलल किंवा अँटी पॅरलल किंवा परपेंडिक्युलर डिरेक्शन म्हणजे पॅरलल किंवा अँटी पॅरलल या दोन्हीपैकी एक आणि परपेंडिक्युलर डिरेक्शनही असेल. कॉन्सेप्ट लक्षात झाली तुमच्या. ओके, सो दिस इज अ पॉसिबल वेज टू फाइंड आउट द डिरेक्शन ऑफ ॲक्सेलरेशन. आता आपण याच्यानंतर पुढे जाऊयात टाइप्स ऑफ ॲक्सेलरेशन. काय डिस्कस करायचं आपल्याला आता टाइप्स ऑफ ॲक्सेलरेशन. टाइप ऑफ ॲक्सेलरेशन. टाइप्स ऑफ ॲक्सेलरेशन. टाइप्स ऑफ ॲक्सेलरेशन. आता टाइप्स ऑफ ॲक्सेलरेशन बघा काय कॉन्सेप्ट आहे.
टाईप ऑफ ॲक्सलरेशन. तर ॲक्सलरेशनची वन बाय वन आपण टाईप्स बघूयात. पहिलं ॲक्सलरेशन आहे दॅट इज युनिफॉर्म ॲक्सलरेशन. युनिफॉर्म ॲक्सलरेशन. युनिफॉर्म ॲक्सलरेशन. आता ॲक्सलरेशन युनिफॉर्म आहेत असं कधी म्हणायचं? युनिफॉर्म ॲक्सलरेशन. ओके. मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन ऑफ ॲक्सलरेशन आर सेम. म्हणजे पार्टिकलची डिरेक्शन पण चेंज होत नाही आणि मॅग्निट्यूड पण चेंज होत नाही. पार्टिकलची डिरेक्शन आणि मॅग्निट्यूड चेंज होत नसेल तर त्यावेळेचं ॲक्सलरेशन जे आहे ते आपण युनिफॉर्म ॲक्सलरेशन आहे असं म्हणतो. म्हणजे ॲक्सलरेशनची मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन कशी आहेत? ऑलवेज सेम. म्हणजे पार्टिकल इक्वल चेंज ऑफ व्हेलॉसिटी इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये जर कम्प्लीट करत असेल त्यावेळेस ते मिळणारं जे ॲक्सलरेशन जे असणार ते असं म्हणणार आपण युनिफॉर्म ॲक्सलरेशन असं म्हणणार आहेत. ओके. सो सिम्पल डेफिनेशन हिअर, ए बॉडी इज सेड टू बी हॅव किंवा द magnitude and direction of moving object are constant. ओके. म्हणजे पार्टिकलची किंवा डिरेक्शन किंवा दुसऱ्या लँग्वेजमध्ये आपण असे म्हणू शकतो दॅट इज द magnitude and direction of acceleration is constant with respect to time. Then the acceleration is said to be uniform. दुसरी डेफिनेशन आपण राईट करूया इथं. सेकंड डेफिनेशन दोन्हीचा मिनिंग सांगेल मी. सेकंड डेफिनेशन मध्ये असं म्हणू शकतो वेन पार्टिकल किंवा ऑब्जेक्ट change when the change of velocity of object is equal in equal interval of times when the change of velocity of object is equal in equal interval of time then the acceleration of object is said to be युनिफॉर्म. दोन्ही डेफिनेशन कोणती डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवू शकता. पहिल्याच्यामध्ये म्हणलं मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन ऑफ ॲक्सलरेशन. म्हणजे ॲक्सलरेशनचं मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन जर कॉन्स्टंट असेल म्हणजे प्रत्येक वेळेस 1 मीटर पर सेकंड म्हणजे पहिल्या 1 सेकंडला 1 मीटर पर सेकंड विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणलं मी. पहिल्या 1 सेकंडला 1 मीटर पर सेकंड, दुसऱ्या 1 सेकंडला 1 मीटर पर सेकंड, तिसऱ्या 1 सेकंडला 1 मीटर पर सेकंड. म्हणजे ॲक्सलरेशनचं डिरेक्शन आणि मॅग्निट्यूड चेंज होत नाही त्यावेळेचे ते ॲक्सलरेशन म्हणतात युनिफॉर्म ॲक्सलरेशन. किंवा द चेंज ऑफ व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल काय म्हणतो बघा, वेन चेंज ऑफ व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे प्रत्येक वेळेस होणारी चेंज ऑफ व्हेलॉसिटी ही कशी असणार आहे? इक्वल असणार आहे. कशा? इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये. त्यावेळेस तिथलं जे ॲक्सलरेशन जे आहेत ते आपण युनिफॉर्म ॲक्सलरेशन असं म्हणतो. म्हणजे आता बघा एक्झाम्पलद्वारे आपण समजून घेऊयात. पार्टिकल सुरुवातीला ए पॉईंटला आहेत, नंतर ए पॉईंटपासून बी पॉईंटकडे मूव्ह होते, बी पॉईंटपासून सी पॉईंटकडे, सी पॉईंटपासून डी पॉईंटकडे. आता पार्टिकल ए पॉईंटपासून बी पॉईंटकडे जाण्यासाठी टाईम लागतो 1 सेकंड, बीपासून सीकडे जाण्यासाठी सुद्धा किती 1 सेकंड, सीपासून डीकडे जाण्यासाठी सुद्धा किती 1 सेकंड. ओके. आता पार्टिकलला ए पॉईंटला त्याची व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड, नंतर बी पॉईंटची व्हेलॉसिटी, पार्टिकलची व्हेलॉसिटी, इथली व्हेलॉसिटी V1, इथली व्हेलॉसिटी V2 ही जी आहेत ती 4 मीटर पर सेकंड आहे. सी पॉईंटची व्हेलॉसिटी V3 ही 6 मीटर पर सेकंड आहे बघा. आणि डी पॉईंटची व्हेलॉसिटी V4 ओके ही समजा 8 मीटर पर सेकंड आहे. ओके. लक्षात आलं तुमची.
ए पॉईंटची विलॉसिटी 2 मीटर, बी पॉईंटची 4 मीटर, सी पॉईंटची 6 मीटर आणि डी पॉईंटची विलॉसिटी 8 मीटर पर सेकंड आहे. आणि V1 टू V2 मूव्ह होण्यासाठी 1 सेकंड लागतो आहे. V2 टू V3 मूव्ह होण्यासाठी 1 सेकंड लागतो आहे. आणि V3 टू V4 मूव्ह होण्यासाठी किती लागतो आहे टाईम? 1 सेकंदच लागतो आहे. मग आता बघा आपल्याला आयसोलेशन फाइंड आउट करायचं आहे. मग आता सुरुवातीला आपण आयसोलेशन फाइंड करूयात. पार्टिकल जे ए टू बी मूव्ह होईल. मग आयसोलेशन फॉर ए टू बी मूव्ह होण्यासाठी आयसोलेशन. मग ए इज इक्वल टू काय येईल? V2 मायनस फायनल विलॉसिटी मायनस इनिशियल विलॉसिटी आपण फायनल टाईम T2 मायनस T1 किंवा टाईम घेऊयात आपण T. V2 किती आपला 4 मायनस V1 किती आहेत 2. 4 minus 2 upon time 1. So 2 upon 1 that is 2 meter per second square. हे झालं आयसोलेशन A to B. आयसोलेशन फॉर B to A. आता पार्टिकल कुठून कुठे मूव्ह होणार आहे? B to A. त्यावेळेस त्याचं आयसोलेशन आपण फाइंड करायचं. टाईम किती लागतोय? 1 सेकंड. मग बघा सी पॉईंटची विलॉसिटी आयसोलेशन सी पॉईंटची विलॉसिटी किती आहे? 6 मीटर पर सेकंड. सो V3 मायनस V2 अपॉन T. V3 तुमचा 6 मायनस V2 तुमचा 4 आपण टाईम 1. सो 2 अपॉन 1 दॅट इज 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. किती आलं? V3 मायनस V2 अपॉन 1 2 मीटर पर सेकंड. म्हणजे ए टू बी साठी आयसोलेशन होतं 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथलं आयसोलेशन किती मिळालं? 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथे सुद्धा किती मिळेल? 8 मायनस 6 किती होईल? 2 अपॉन 1 म्हणजेच किती मिळेल? 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजेच इथं आयसोलेशन कसं आहे तुमचं? युनिफॉर्म आयसोलेशन आहे. कारण इथं मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन ओके किंवा आयसोलेशनचं मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन बघा प्रत्येक वेळेस मॅग्निट्यूड 2 2 येऊ राहिलेत आणि डिरेक्शन पुढे आहेत पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. डिरेक्शन पुढे आहेत पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. म्हणून अशा आयसोलेशन म्हणायचं युनिफॉर्म आयसोलेशन. काय म्हणायचं? युनिफॉर्म आयसोलेशन. सेकंड टाईप आहे नॉन युनिफॉर्म आयसोलेशन. नॉन युनिफॉर्म आयसोलेशन. नॉन युनिफॉर्म आयसोलेशन. आता नॉन युनिफॉर्म आयसोलेशन म्हणजे काय ते समजून घेऊयात. याचं अपोजिट डेफिनेशन. द मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन ऑफ आयसोलेशन इज नॉट सेम विथ रेस्पेक्ट टाईम. पण टाईमनुसार जर पार्टिकलचं मॅग्निट्यूड आणि आयसोलेशनचं मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन जर सेम नसेल तर त्या आयसोलेशनला म्हणतो आपण नॉन युनिफॉर्म. किंवा ह्यानुसार आपण ह्या डेफिनेशननुसार जर राईट केलं वेन चेंज ऑफ व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज अनइक्वल इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम्स. ओके. वेन change of velocity of object is not equal किंवा is variable. not equal or variable म्हणू शकतो त्याला. variable म्हणजे चेंज ऑफ velocity काय होते? variable आहेत. not equal in equal interval of times. in equal interval of time then the isolation is said to be non-uniform. बघ काय म्हटलं आपण? जर पार्टिकल तिची चेंज ऑफ व्हेलॉसिटी ही अनइक्वल असेल इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये. म्हणजे आपण हे एक्झाम्पल वेगळ्या पद्धतीने बघितलं. हेच एक्झाम्पल बघूयात आपण परत. ओके. इटच समजा पार्टिकल आता काय होतोय 1 मिनिट. नॉन युनिफॉर्म आयसोलेशनसाठी घेऊयात आपण. नॉन युनिफॉर्म आयसोलेशन नंतर बघा पार्टिकल काय होऊ राहिला ए पॉईंटपासून बी पॉईंटकडे, बी पॉईंटपासून सी पॉईंटकडे, सी पॉईंटपासून डी पॉईंटकडे मूव्ह होते. ए पॉईंट, बी पॉईंट, सी पॉईंट, डी पॉईंट. आता ही स्ट्रेट लाईन आहे असं एक्झाम करा. स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन ओके. ए पॉईंट, बी पॉईंट, सी पॉईंट, डी पॉईंट. आता बघा ए पासून बी कडे जाण्यासाठी टाईम 1 सेकंड त्याचे इक्वल इंटरवल. बी पासून सी कडे जाण्यासाठी 1 सेकंड. सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी 1 सेकंड. नो प्रॉब्लेम. आता V1 ची व्हेलॉसिटी आहे 2 मीटर पर सेकंड. V2 ची व्हेलॉसिटी म्हणजे बी पॉईंटची व्हेलॉसिटी आहे 3 मीटर पर सेकंड.
सी पॉईंटची व्हेलॉसिटी 7 मीटर पर सेकंड आणि 8 पॉईंटची व्हेलॉसिटी डी पॉईंटची व्हेलॉसिटी 9 मीटर पर सेकंड. ओके, अंडरस्टँड होतं आहे. मग आता आपण इथं ॲसर्शन फाईंड करूयात. ॲसर्शन फॉर ए टू बी. मग आता बघा, ॲसर्शन इज इक्वल टू V2 मायनस V1 अपॉन टी. V2 किती आहे 3 मायनस V1 किती 2 अपॉन टाईम किती 1. सो 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय आलं तुमचं ए टू बीचं ॲसर्शन आलं. किती आलं इथं 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आता बी टू सी. ॲसर्शन फॉर बी टू सी. पार्टिकल कुठे कुठे मूव्ह होतो आहेत, बी पासून सीकडे मूव्ह होत आहेत. त्यावेळेस ॲसर्शन इज इक्वल टू V3 मायनस V2. इथं हा V3 मायनस हा V4. V3 मायनस V2 चेंज ऑफ व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी आपण टाईम. फायनल व्हेलॉसिटी V3 किती 7 मायनस 3 अपॉन 1 म्हणजेच 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे इथं ॲसर्शन किती तुमचं 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कंप्लीट. नंतर लास्ट ॲसर्शन फॉर सी टू डी. काय येईल ॲसर्शन V4 मायनस V3 अपॉन टी. V4 किती येईल 9 मायनस 7 अपॉन 1 दॅट इज 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे इथं प्रत्येक केसमध्ये ॲसर्शन काय होत चाललं आहे, चेंज होत चालले. पहिल्यांदामध्ये 1 मीटर पर सेकंड आहे, दुसऱ्यामध्ये 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, थर्डमध्ये 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. म्हणजे ॲसर्शन काय होत आहेत, त्याचं मॅग्निट्यूड प्रत्येक वेळेस व्हॅरी होत आहेत किंवा डिरेक्शन काय होईल व्हॅरी होईल. त्यावेळेच्या ॲसर्शनला म्हणायचं नॉन युनिफॉर्म ॲसर्शन. इथं कॉन्स्टंट ॲसर्शन मिळतं आहे का, नाही. पहिल्या केसमध्ये 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर, दुसऱ्या 1 सेकंडसाठी 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर, तिसऱ्या सेकंडसाठी 1 मीटर पर 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे हे तुमचं काय झालं व्हॅरिएबल ॲसर्शन. दॅट इज नॉन युनिफॉर्म ॲसर्शन. आता याच्यात थर्ड टाईप्स आहे, दॅट इज इन्स्टंटेनियस ॲसर्शन. इन्स्टंटेनियस ॲसर्शन. आता इन्स्टंटेनियस म्हणजे काय, इन ए व्हेरी शॉर्ट टाईमसाठी. instantaneous acceleration, simple definition, that is acceleration, the acceleration of object in instant time, for instant of given time called as instantaneous acceleration किंवा आपण असं म्हणू शकतो द चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज इन्स्टंट ऑफ गिवन टाईम. म्हणजे पार्टिकलची व्हेलॉसिटी खूप शॉर्ट टाईममध्ये चेंज होते, त्यावेळेचे ॲसर्शन म्हणलं जातं इन्स्टंटेनियस ॲसर्शन. म्हणजे दॅट इज टाईम इज नियरली इक्वल टू 0, नॉट 0. देन दिस ॲसर्शन इज रिटन ॲज दॅट इज लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी that is equal to dv upon dt. Okay, so acceleration equal to dv upon dt, that is rate of change of velocity with respect to time. This is another formula for the acceleration for the instantaneous velocity. लक्षात आलं. ओके, म्हणजे आपण इथं जर बघितलं, समजा आपण velocity versus time ग्राफ जर घेतला आणि पार्टिकलची आपण इथं सिंपल अशा पद्धतीने दाखवलं. म्हणजे पार्टिकलची व्हेलॉसिटी V1 आणि ह्या पॉईंटची व्हेलॉसिटी V2. ओके, मग यांच्यामध्ये असणारं ॲसर्शन, यांच्यामधला चेंज मग आपण घेऊ शकतो. इज फायनल व्हेलॉसिटी V2, इनिशियल व्हेलॉसिटी V1, मग V1चा टाईम T1 आणि V2चा टाईम T2, मग T2 मायनस T1. ओके, आता हे झालं तुमचं V2 मायनस V1 म्हणजे कुठं झाला वाय ॲक्सिस जर घेतलात तर इज Y2 मायनस Y1 आणि T2 मायनस T1 म्हणजे काय झाला X2 मायनस X1. याची पोझिशन X1, याची पोझिशन X2. ओके, याची पोझिशन परत इथं अलॉंग वाय ॲक्सिस, याची पोझिशन Y1, याची पोझिशन अलॉंग वाय ॲक्सिस Y2. सो Y2 मायनस Y1 अपॉन X2 मायनस X1. यालाच म्हणलं होतं दॅट इज टॅन थिटा. काय म्हणलं होतं टॅन थिटा किंवा स्लोप. आणि दॅट इज दिस इज ॲसर्शन. त्याला म्हणलं होतं इन्स्टंटेनियस ॲसर्शन. परत एकदा बघा जसं समजलं तर ग्राफिकली कसं पद्धतीने दाखवलं होतं ग्राफ. आता सपोज आपण पार्टिकलची व्हेलॉसिटी टाईमनुसार चेंज होते, अशा पद्धतीने काय होत चालली चेंज होत चालली. मग आता पार्टिकलची व्हेलॉसिटी या पॉईंटला V1 आहे आणि या पर्टिक्युलर पॉईंटला V2 आहे.
ह्या पर्टिक्युलर टाईम व्हिलॉसिटी म्हणजे वाय ॲक्सिस व्हिलॉसिटी, एक्स ॲक्सिस टाईम आहे. मग आता इथे येईल टाईम T1 आणि V2साठी हा टाईम असणार आहे T2. मग आपण हे जर जॉईंट केलं हा झाला स्लोप. ओके, मग स्लोप काय येईल? स्लोप काय येईल तुमचा V2 मायनस V1 दॅट इज Y2 मायनस Y1 आपण X2 मायनस X1 दॅट इज इक्वल टू ॲक्सलरेशन. आणि हेच आपण इथं जर अँगल थिटा जर घेतला तर थिटा काय येतो? अपोजिट साईड आपण टॅन थिटा, अपोजिट साईड आपण ॲडजसंट साईड. मग अपोजिट साईड काय आपली दॅट इज V2 मायनस V1 ही V2 मायनस V1 आणि ॲडजसंट साईड दॅट इज X2 मायनस X1 म्हणजेच T2 मायनस T1. सो इज इक्वल टू टॅन थिटा. अशा पद्धतीने आपण ॲक्सलरेशन दाखवू शकतो. ओके, स्लोप म्हणजेच व्हिलॉसिटी टाईम ग्राफवरती फक्त व्हिलॉसिटी टाईम ग्राफवरती स्लोप V2 मायनस V1 आपण T2 मायनस T1 म्हणजेच ॲक्सलरेशन दॅट इज टॅन थिटा. यालाच म्हणलं होतं इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन. दॅट इज ॲक्सलरेशन फॉर व्हेरी शॉर्ट टाईम इंटरवलसाठी. ओके, सो दिस इज अ ॲक्सलरेशन. आता आपल्याला ॲक्सलरेशनवरची काही फॉर्म्युले बघायचे जे फॉर्म्युल्याचा यूज आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी होतो. ओके, आता बघा ॲक्सलरेशन, फॉर्म्युला ऑफ ॲक्सलरेशन. मग ॲक्सलरेशनचा पहिला फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ व्हिलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. बट व्हिलॉसिटी तुम्हाला माहिती आहे व्हिलॉसिटी इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. एक्स काय आहे डिस्प्लेसमेंट. सो रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ टाईम ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली तर ॲक्सलरेशन इकडून काय मिळेल डी अपॉन डी टी ॲट इट इज आणि व्हिलॉसिटीची व्हॅल्यू काय आहे डी एक्स अपॉन डी टी. सो ॲक्सलरेशन इकडून काय मिळेल मग डी एक्स स्क्वेअर अपॉन ओके. तर इथं ॲक्सलरेशन काय येईल बघा ॲक्सलरेशन टेकिंग द सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. ओके, सो डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर दिस इज अ फॉर्म्युला ऑफ ॲक्सलरेशन. म्हणजे ॲक्सलरेशन इकडून मिळालं डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर दिस इज अ फॉर्म्युला ऑफ ॲक्सलरेशन. आणखी एक दुसरा फॉर्म्युला आपण इथं जर घेतलं दॅट इज ॲक्सलरेशन इक्वल टू दुसरा एक फॉर्म्युला कसा येतो डी व्ही अपॉन डी टी. ओके, आता इथं आपण चेन रूल यूज केला जे तुम्ही फाउंडेशन कोर्समध्ये डिस्कस केला असेल. ओके, सो हे इक्वेशन कसं राईट करू शकतो डी व्ही अपॉन डी टी आणि याला मी जर डिस्प्लेसमेंट नि मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट डी एक्स अपॉन डी एक्स. आता मी काय करतो बघा ॲक्सलरेशन इक्वल टू हा डी एक्स इकडे राईट करतो डी व्ही तिकडे नेतो डी एक्स इकडे आणलं म्हणजे काय होईल डी एक्स अपॉन डी टी इंटू डी व्ही अपॉन डी एक्स. समजलं का डी एक्स अपॉन डी टी इंटू डी व्ही अपॉन डी एक्स. परत रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम काय आहे व्हिलॉसिटी. सो ॲक्सलरेशन कुठं काय येईल व्हिलॉसिटी इंटू डी व्ही अपॉन डी एक्स. कॉन्सेप्ट लक्षात आली तुमच्या. तर हा आणखी एक फॉर्म्युला ॲक्सलरेशनचा होतो म्हणजे ॲक्सलरेशन तुम्हाला फाइंड आउट करता येईल. नंतर न्यूटन सेकंड लॉनुसार अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ माहीत तुम्हाला न्यूटन्स लॉ ऑफ मोशनमध्ये होईल पण तुमचा 11, 10, 9ला पण झालेलाच आहे. दॅट इज न्यूटन सेकंड लॉ काय न्यूटन सेकंड लॉ दॅट इज फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. त्यावेळेस ॲक्सलरेशन इज द रेशो ऑफ फोर्स अपॉन मास. या टाईपवरती तुम्हाला काही प्रॉब्लेम इथं विचारले जातील. तर हा एक फॉर्म्युला तुम्हाला नोन असणं गरजेचं आहे. त्याचं डिटेल आपण एक्सप्लेनेशन हे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ही जे आपलं नवीन चॅप्टरच आहे 1 डायमेन्शन आणि 2 डायमेन्शन झाल्यानंतर येणारं चॅप्टर त्याच्यामध्ये आपण हे डिटेलमध्ये डिस्कस करणार पण माहीत असू द्या कारण काही न्यूमेरिकल याच्यावरती पण विचारली जाते जो ॲक्सलरेशन इक्वल टू फोर्स अपॉन मास. आणखी एक फॉर्म्युला आपण याच्यामध्ये जर घेतलात जर व्हिलॉसिटी इन पेस घेतली म्हणजे व्हिलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस दॅट इज व्ही इज इक्वल टू व्ही एक्स आय कॅप प्लस व्ही वाय जे कॅप प्लस व्ही जेड के कॅप. त्यावेळेस तुम्हाला इथे ॲक्सलरेशन मिळेल दॅट इज डी व्ही अपॉन डी टी दॅट इज इक्वल टू डी अपॉन डी टी इंटू व्ही एक्स आय कॅप प्लस व्ही वाय जे कॅप प्लस व्ही जेड के कॅप दॅट इज ॲक्सलरेशन इक्वल टू मग प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करणार मग डी व्ही एक्स अपॉन डी टी इंटू आय कॅप प्लस डी व्ही वाय अपॉन डी टी इंटू जे कॅप प्लस डी व्ही जेड अपॉन डी टी इंटू के कॅप. ओके, मग तुम्हाला इथे ॲक्सलरेशन मिळेल ॲक्सलरेशन इज इक्वल टू आता डी व्ही एक्स अपॉन डी टी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हिलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस म्हणजे इथे ॲक्सलरेशन मिळेल अलॉंग
एक्स ॲक्सिस एक्स प्लस velocity along y axis, velocity चेंज होते कुठं y axis ला, सो चेंज ऑफ velocity with respect to time, सो इथं acceleration मिळेल acceleration along y axis प्लस dvz आपण dt म्हणजे velocity कुठे चेंज होते z axis ला, सो इथं acceleration मिळेल along z axis व az into k cap. सो दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ acceleration. याच्यावरची ही फॉर्म्युलेज डिफरंट ओके. तर ही फॉर्म्युले तुम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी माहीत असणं गरजेचं आहे. ओके, याच्यावरती काही न्यूमेरिकल्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. ती न्यूमेरिकल झाली की मग याच्यावरती आपण टास्क टाकणार आहे. तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. तुम्हाला लेक्चर जर आवडलं असेल तर या व्हिडिओ लेक्चरला लाईक करा आणि आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करा. आजचं लेक्चर इथंच थांबवतोय. थँक्यू.